मला राजकारणी लोकांचं समजत नाही. आता हे जे इलेक्शन झालं नगर परिषद नगराध्यक्षाचं, त्यात नगरसेवक आणि नगराध्यक्ष यांच्या प्रचारासाठी लावणी नाचणाऱ्या हिरोईन, मराठी कलाकार आणि आणखी बरेच लोक येऊन गेले. कोणी ग्रेट खली आणले, कोणी ते कोणी आणले, कोणी आणले प्रचारासाठी. त्यांना एवढे मोठे पैसे देऊन कोणी लावणीचे डान्स ठेवले, कोणी काही ठेवले. आता मला एक सांगा, हा पैसा तुम्ही जर लावत आहे आपल्या खिशातून, तर तुमचं ध्येय तो पैसा कुठून तरी काढण्याचा असेल ना. म्हणजे सर्रास तुम्ही सांगत आहे हा प्रचार करून की आम्हाला तुम्ही नगर परिषदमध्ये निवडून द्या, नगराध्यक्ष बनवा, नगरसेवक बनवा, आम्ही जोरात पैसे कमावू आणि ह्या लावलेला सगळा पैसा वसूल करू. आणि आपण पण तिथं कोणी लावणी नाचली म्हणून त्याला वड्डाण करायला जातो राव. कुठेतरी चुकीचं आहे. हे महाराष्ट्राचं राजकारण आहे, भारताचंच राजकारण आहे. या राजकारणात अशा गोष्टी आपल्या डोळ्यासमोर होत आहे. आपल्याला दिसतंय की हा एवढा पैसा त्या निवडणुकीत खर्च करत आहे, तो कुठून तरी तो पैसा काढणार आहे. स्वाभाविक गोष्ट आहे ना. स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून स्वतःचं नुकसान करून कोणी येणार आहे का? नाही. मग जेव्हा आपल्याला हे कळतंय की बाबांनो हे लोक एवढा पैसा खर्च करतात, हे काढणार आहे आपल्याच खिशातून, काढणार आहे सर्वसामान्यांच्या. म्हणून सांगतो, जेन्युइन काम करणारे जे लोक आहेत ना त्यांनाच मतदान करा. हे जे दिसतंय ना, जे ओव्हर पैसा खर्च करत आहे प्रचारासाठी किंवा कशासाठी, ते तेवढे लोक जास्त रिकवर आपल्याकडून करणार आहे, आपल्या टॅक्सच्या माध्यमातून म्हणा किंवा त्या नगर परिषद करप्शन करून. म्हणून सांगतो, सर्वसामान्य जनतेपैकी नेता जर असला ना त्यांनाच मतदान करा. दिसतंय डोळ्याने. म्हणून धन्यवाद.